राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, रोहिदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. शेतकऱ्याचे आंदोलन आहे, शेतकऱ्याच्या बाजूचे आम्ही असल्यामुळे शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी आहे. आणि काल बघितलं तर आमचा जो इथला उमेदवार आहे त्यांनी आमची संसद समिती काढली, त्यामुळे त्याला विरोध करायचा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. राजकीय भूमिका वेगळी आणि पक्षीय भूमिका वेगळी आहे. आमचा पर्टिक्युलर इथे जो पंचायत समितीचा सभापती काढला तोच उमेदवार आहे, त्या उमेदवाराला विरोध म्हणून आमची भूमिका आहे. रोहित पवार बरोबर याबद्दल काय चर्चा झाली नाही अजून काय करतो. आज आपण देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात का? आंदोलनात सहभागी आहेच नसतात आणि सहभागी आहे, शेतकऱ्याच्या बाजूचे शेतकरी पोरं आम्ही आणि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे हे अधिवेशनात देखील मी बऱ्याच वेळा बोलले आणि त्याचीच भूमिका आमची आहे. काल रवींद्र चव्हाणांबरोबर काय चर्चा झाली? नाही, आम्ही काल त्या आमच्या उमेदवाराला विरोध म्हणून त्या ठिकाणी आमच्या सर्व सदस्यांची भेट त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी बोलवलं होतं. त्या निमित्ताने गेलो, त्यांची भेट झाली, विकास कामावरती त्या ठिकाणी सगळ्याला समसमान निधी मिळावा याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली आणि ती भूमिका आमची चर्चा झाली. या सर्व सदस्यांचा आणि आपला पाठिंबा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 4 जुने आमदार जिल्ह्यामध्ये आहेत, त्यापैकी 3 आमदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. मोहिते पाटील सोडून तिघांनी वेगळी भूमिका घेतली, काय नक्की? नाही, माझा मोहिते पाटलांना विरोध नाही, पण उमेदवार जो दिला आहे त्याला विरोध आहे आणि त्यामुळे उमेदवाराला विरोध म्हणून या सगळ्यांनी भूमिका त्या ठिकाणी घेतली असं आम्हाला दिसतं. मोहिते पाटलांच्या याच्यामध्ये काय त्यांच्या विरोधात काही कारणच नाही. पण आजपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत आता 11:30 वाजल्यात, आत्ताच्या क्षणापर्यंत उमेदवार किंवा कुणीच आम्हाला संपर्क केला नाही, मग आम्ही बरेच मतं टाकायचं. ही भूरा सगळी धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेली आहे विधान परिषदेत, त्यांनी तर तुम्हाला संपर्क केला नाही? अजून तरी नाही संपर्क केला नाही, त्याबाबत काही चर्चा झाली नाही. भेट झाली आमची बरेच वेळा कार्यक्रमात, पण या विषयावर चर्चा झाली नाही. तिन्ही आमदारांशी चर्चा नाही, तर त्यांची पण अशी भूमिका आम्हाला काही विचारलं नाही, बोलले नाहीत. विश्वासात न घेता उमेदवारी आहे. तर मला तर माहितीच नाही, डायरेक्ट उमेदवारीचा अर्ज ज्या दिवशी फायनल झाला त्या दिवशी सोशल मीडिया किंवा तुमच्या माध्यमातूनच कळेल पत्रकारांचं. मुळामध्ये एक गोष्ट बघा, पवार साहेबांच्या भूमिकेत परवा दिवशी मी पक्षाच्या कार्यक्रमात होतो, आज आंदोलनाला आहे. पक्षाची भूमिका आमची आहे तीच आहे. 4 दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी तुतारीचा सभापती पाडला जिल्हाध्यक्षांनी, त्यावेळेस पक्षाने त्या भूमिका घ्यायला पाहिजे होतं. एक तर त्यांना हकालपट्टी करायला पाहिजे होती, त्यांना त्या ठिकाणी शिक्षा द्यायला पाहिजे होती, त्यांना तुम्ही विधान परिषदेची उमेदवारी देता, मग ही कुठला न्याय? नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो त्यावेळेस त्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली आमदारांच्या, परत जिल्हा परिषदला वेगळी भूमिका आणि सभापतीला वेगळी भूमिका आणि आज वेगळी. मग त्यांच्या सोयीनं भूमिका घ्यायची आणि आम्ही त्यांच्याबद्दल, आणि या बाबतीत जो माणूस 3 वेळा भूमिका बदलतोय त्याच्यासाठी आमची निष्ठा तपासायचा कुणाला अधिकार आहे? आम्ही पक्षासोबत आहोत, पक्षाच्या बाजूने आहे आणि सरकारच्या विरोधात लढत राहणारा. मी अधिवेशनात सगळ्यात जास्त प्रश्न हे सरकारच्या विरोधात विचारलेला आहे. मूळ मुद्दा काय आहे? माझी भूमिका स्पष्ट आहे की शेतकरी, तरुण, माता भगिनी, माझ्या मतदारसंघातले महाराष्ट्रातले प्रश्न हे त्या ठिकाणी प्रकर्त्यानं मांडले पाहिजे. परंतु एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार चुकला तर त्याला त्या ठिकाणी विरोध दाखवण्याची आमची भूमिका आहे.